हॅलो आणि नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या टेन्स सिरीज मध्ये आज आपण आलेलो आहोत पास्ट परफेक्ट टेन्स बघण्यासाठी. डिअर स्टुडंट, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. डिअर स्टुडंट, म्हणजे काय? भूतकाळ वाक्य ओळखायचं कशा प्रकारे, पास्ट परफेक्ट टेन्स नेमकं काय असतं, स्ट्रक्चर काय असतं आणि वाक्य कशा प्रकारे तयार केलं जातं किंवा ओळखायचं कशा प्रकारे, हेच आपण या आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत. बघा टेस्ट, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय की एखादी ऍक्शन आहे, एखादी कृती आहे, एखादी क्रिया आहे ज्या भूतकाळामध्ये संपलेली आहे. फॉर एक्झाम्पल बघा, माझं जेवण झालं होतं, मी काम केलं होतं. याच्यातून काय लक्षात येतं आपलं की जी एखादी ऍक्शन आहे ती फार वेळेपूर्वी कंप्लीट झालेली आहे, आता परत आपण नवीन ऍक्शन सुरू करायला तयार आहोत. जसं की तुमच्याकडे एखादा तुमचा मित्र आलाय, आपण जरा म्हटलं की जेवण कर, तो नेमकंच जर जेवण करून आला असेल, तो काय म्हणलं की माझं जेवण झालंय, आताच क्रिया संपलेली आहे, तो काय म्हणलं कोणतं काळ असतं, जी क्रिया नेमकी संपलेली आहे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परंतु एखादी क्रिया खूप वेळेपूर्वी संपलेली आहे त्याला म्हणतो आपण पास्ट परफेक्ट टेन्स. तो म्हणतो की हा मी सकाळी जेवलो होतो यार, सकाळी जेवलो होतो याचा अर्थ तुला आता भूक लागलेली आहे. अलग लक्षात दे स्टुडंट. सो पास्ट परफेक्ट टेन्स काय सांगतं आपल्याला, त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि सेंटेन्सेस कशा प्रकारे तयार होतो हेही गोष्टी आपण बघूया. डिअर स्टुडंट, पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट हॅड V3 प्लस ऑब्जेक्ट. हॅडचा वापर आपण सगळ्याच प्रोनाउन नाउन सोबत वापर करतो. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड. प्लुरल नाउन सोबत हॅड, सिंग्युलर नाउन सोबत हॅड, ही हॅड, सी हॅड, इट हॅड. सिंग्युलर सोबत राम हॅड. या पद्धतीने हॅडचा वापर आपण सगळ्यासाठीच करत असतो. हॅड म्हणजे हॅड हे सिंगल आहे, त्या सगळ्यासोबत आपण हॅडचा वापर करतो. आता बघा डिअर स्टुडंट, हाऊ टू फाइंड प्रेझेंट पास्ट परफेक्ट टेन्स. हाऊ टू फाइंड पास्ट परफेक्ट टेन्स माय डिअर स्टुडंट. कशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स शोधायचं आहे. आपल्याला कन्फर्म माहित आहे की एखादा टेन्स आपल्याला जर शोधायचा असेल, आपण फोकस कुठे करतो, आपण फोकस करतो ऑक्झिलरी वर्ब आणि वर्ब. आपल्याला काय स्ट्रक्चर सांगितलेलं आहे या ठिकाणी, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. V3 म्हणजे क्रियापदाचा तिसरा फॉर्म. तर माय डिअर स्टुडंट, हॅड आणि ज्या ठिकाणी V3 असेल तर तो सरळ सरळ जो टेन्स आहे तो कोणता टेन्स असणार आहे, पास्ट टेन्स असणार आहे. आपला फोकस कुठे असणार आहे डिअर स्टुडंट, अर्थातच ऑक्झिलरी वर्ब हॅड आणि V3 जे क्रियापदाचा द्वितीय तिसरा फॉर्म असेल त्या वाक्यामध्ये ते वाक्य कोणत्या काळाचं आहे, पास्ट टेन्स वाक्य आहे असं आपण त्याला समजायचं आहे. आपण त्याला समजून घेऊ. तुम्ही लक्षामध्ये येत असेल या ठिकाणी हॅड आणि ओपन आपण केलेलं आहे, हॅड कुक्ड आहे या ठिकाणी. की वाक्य बाकी काही माहित नाही, वाक्य काय आहेत आपल्याला, त्यापेक्षा आपल्याकडे हेल्पिंग वर्ब काय आहेत याच्यावरून आपण सहज सोप्या पद्धतीने काय करू शकतोय, सेंटेन्स फाइंड करू शकतोय, सेंटेन्स ओळखू शकतोय. पास्ट परफेक्ट टेन्सचे वाक्य कोणते आहेत तर तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे की बाबा ज्या ठिकाणी हॅड आहे आणि V3 आहे, क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे, सरळ सरळ आपण त्या ठिकाणी सांगतो की वाक्य कोणत्या काळाचं आहे. अर्थातच डिअर स्टुडंट, कोणत्या काळाचं वाक्य आहे, पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य. आता पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य हे सगळे आपल्या याच्यातून लक्षामध्ये येतं. या पद्धतीने पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य आपण सांगू शकतो. डिअर स्टुडंट, थोडस समजून घेऊ या ठिकाणी आपण. आता बघा तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी याचं नॉट करायचं आपल्याला, याला निगेटिव्ह करायचं असेल आपल्याला या वाक्याला, कशा पद्धतीने करणार आपण, त्या वापरतो निगेटिव्ह वापरायचं स्ट्रक्चर घ्यायचं. निगेटिव्ह आणि वर्बल कशा प्रकारे करायचंय आपण बघूया या ठिकाणी. बघा डिअर स्टुडंट, अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण याचं निगेटिव्ह करणार आहोत. आर यू इंटरेस्टेड? तुम्ही खूप छानपैकी समजून घेता शिकत आहात डिअर स्टुडंट. बघा, आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क. मी माझं काम संपवलेलं आहे. डिअर स्टुडंट, याचं निगेटिव्ह काय करू शकतो आपण, आय हॅड नॉट फिनिश्ड माय होमवर्क. म्हणजे काय, वरचं वाक्य काय सांगितलं मी, आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क, मी माझं होमवर्क संपवलेलं होतं, आणि आय हॅड नॉट फिनिश्ड माय होमवर्क, मी माझं होमवर्क संपवलेलं नव्हतं. या ठिकाणी याचा अर्थ होतो. याचं वर्बल करायचं असेल तर जो हॅड आपण नंतर वापरलेला आहे त्या आधी वापरायचं आपल्याला. हॅड आय
फिनिश्ड माय होमवर्क. हे काय झालं त्याचं आपण काय केलंय तर या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये आलं डिअर स्टुडंट. या ठिकाणी आपण काय करतोय तर या ठिकाणी आपण कशा पद्धतीने त्याचा वर्बल क्वेश्चन करायचा आहे आपण या ठिकाणी वर्बल क्वेश्चन करत आहोत. ओके चला. हॅड आय फिनिश्ड माय होमवर्क याला आपण काय देणार या ठिकाणी क्वेश्चन मार्क देतोय. काय देतो आपण या ठिकाणी क्वेश्चन मार्क्सचा वापर या ठिकाणी आपण करतोय. आणि याचं निगेटिव्ह जर करायचं असेल काय येणार एक दोन पद्धतीने निगेटिव्ह करतो आपण याचं. एकतर हॅडंट एकतर काय करणार आपण हॅडंट चा वापर करतोय. हॅडंट आय फिनिश्ड माय चुकत आहे या ठिकाणी ओके सॉरी. हॅडंट आय फिनिश्ड माय होमवर्क या ठिकाणी काय केलं आपण मी माझं अभ्यास संपवलं. मी बघा हॅड आय फिनिश्ड माय होमवर्क म्हणजे काय मी माझं संपवलेलं आहे का मी माझा अभ्यास कंप्लीट केलेला आहे का आणि मी माझा अभ्यास कंप्लीट केलं नाही का. शेवटी का हा वापरत असतो आपण या ठिकाणी. हॅड आय नॉट फिनिश्ड माय होमवर्क. सो माय डिअर स्टुडंट या पद्धतीने आपण याला दोन्ही पद्धतीने हॅड अँड किंवा हॅड आय नॉट या पद्धतीने वापरून वर्बल क्वेश्चनचं निगेटिव्ह करतोय. आणि डब्ल्यूच करायचं असेल आपल्याला वेन हेल्पिंग वर्ब हॅड सब्जेक्ट आय वेन हॅड आय फिनिश्ड माय होमवर्क म्हणजेच काय मी माझं होमवर्क केव्हा संपवलं होतं आणि वाय हॅड यू नॉट फिनिश्ड युअर होमवर्क. म्हणजे काय डिअर स्टुडंट युअर होमवर्क या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये येत आहे तू तुझं होमवर्क का संपवलं नव्हतं या पद्धतीने आपण त्याचं काय करत आहोत चेंज करतोय. आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह त्याचं वर्बलचं निगेटिव्ह डब्ल्यूचं आणि डब्ल्यूचं निगेटिव्ह कशा प्रकारे करतोय. इट इज अ सिक्वेन्स डिअर स्टुडंट. स्ट्रक्चर जर माहित राहिलं की सहज आपण वाक्य करू शकतो. या ठिकाणी एक टेस्ट देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे आणि ही टेस्ट काय करायची आहे तुम्हाला सोडवायचं आहे. हे सगळं लिहून घ्या आणि सेंटेन्स या ठिकाणी काय येतं आता आय या ठिकाणी हॅड वापरतो फॉर एक्झाम्पल. मग हॅड वापरतो या ठिकाणी काय वापरतो या ठिकाणी काय वापरतो त्याचा अर्थ काय होतोय हे थोडक्यात तुम्ही समजून घ्यायचं आहे. शी सोबत काय वापरतोय हॅड या पद्धतीने आपण याचा वापर करतोय. लक्षामध्ये येतं किंवा ज्या ठिकाणी सब्जेक्ट असेल हॅड असेल आणि V3 असेल तर सरळ सरळ वाक्य कोणत्या काळाचं आहे हे वाक्य कोणत्या काळाचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य आहे हे तुमच्या लक्षामध्ये येतं डिअर स्टुडंट. या ठिकाणी काहीही अवघड नाही. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित झालेलं आहे. ओळखायचं कशा प्रकारे माहित झालेलं आहे स्ट्रक्चर माहित आहे. हॅड प्लस V3 फोकस कुठे आपला हॅड प्लस V3 वर फोकस आहे म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येतं की टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याचं डब्ल्यूच कसं करायचं वर्बल कसं करायचं निगेटिव्ह कसं करायचंय या पद्धतीने डिअर स्टुडंट हे सगळं काही आपण पाहिलेलं आहे. मी आशा करतोय तुम्हाला सगळं काही जे मी सांगत आहे खूप सुंदर पद्धतीने समजत आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी तुम्हाला सगळं काही शिकवायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा एवढीच आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून पूर्ण ग्रामर सिरीज मध्ये आपण बघत आहोत संपूर्ण ग्रामर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने डिटेल पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे डिअर स्टुडंट. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा जेणेकरून सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा जेणेकरून मी आणखीन चांगल्या पद्धतीने व्हिडिओज तयार करेन. प्रेरणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डिअर स्टुडंट. कोणते काम करत असताना आपल्याला इन्स्पिरेशन मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे कमेंट्स तुमचे लाईक्स तुमचे सबस्क्राईब मला नक्कीच प्रेरणा देत आहेत आणि त्या पद्धतीने मी आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी सक्षम आहे कॅपेबल आहेत. आज इथं थांबूया माय डिअर स्टुडंट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.